धावी रोहा संघाचा उंच बुरा खेळाडू चढाई करत असताना अजून खातं उघडलं गेलं नाहीये, मात्र क्षेत्ररक्षण झालंय, होतोय आणि रोखला गेलाय वारू नवकिरण भेंडकल संघाकडून। आणि आता मात्र उद्योन्मुख आणि उद्याचा भविष्य रायगड जिल्हा मी निश्चितच म्हणेन हर्ष घरत चढाई करेल। या खेळाडूचा जर फुटवर्क पाहिलात, पदलालित्य पाहिलं तर वाखणण्याजोग आहे, तुफानी रेड करू शकेल आणि कबड्डीला साजेशी शरीरयष्टी आहे या खेळाडूकडे आहे। प्रयत्न केलं तर काही शक्य आहे मैदानावर, फक्त सकारात्मक दृष्टिकोन असणं खूप महत्त्वाचं आहे। हा खेळाडू येत्या हंगामात चमकणार हे मी नक्कीच सांगतोय, कारण या खेळाडूचा मी खेळ 2-3 वेळा जवळून पाहिलाय आणि प्रयत्न करत असताना आता मात्र मागून याला शृंखला पडली आणि मात्र हर्षकर त्याला थांबवलं गेलं। मात्र वेग घ्यावा लागेल पायात। ओहो, कोपरा रक्षकाचं लक्ष कुठं होतं हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार। धावी रोहा तालुक्यातील बल्हारड्य संघ सिद्धार्थ ठाकूरची मात्र लाजवाब खेळी, मात्र बाद होतोय सिद्धार्थ ठाकूर, मात्र बोनस मिळतोय। खेळ होतोय चुरशीचा। हा उंच बुरा खेळाडू धावी रोहा संघाकडून चढाई करत असताना आता मात्र संजीवनी द्यावी लागेल या खेळाडूला, अर्थात दोन्ही वादल मैदानाच्या बाहेर आहेत, एक हर्ष घरत, दुसरा सिद्धार्थ ठाकूर। ग्राउंड नंबर 2 वर चिन्मय पाटील चढाई करतोय मातृच्या कुर्डूच्या प्रांगणात। एकीकडून क्रीडांगण क्रमांक 2 वर चालू सामना अगदी बरोबर गुण आपण पाहतोय दोन्ही संघाचे आहेत। एकीकडून मातृछाया कुर्डूस जय भवानी वाशी पेन आपण पाहतोय। घरचा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर रंगताना धावी रोहा संघाचा खऱ्या अर्थानं उंच कुरा खेळाडू नवकिरणच्या प्रांगणात गुण न घेता परतताना आपण पाहतोय। नक्कीच संजीवनी देण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू धावी रोहाच्या प्रांगणामध्ये प्रयत्न करताना हुलकावणी देखील देतोय। कसा प्रयत्न केला जाईल येस, इथून पहा बोनस घेऊन 1 गुण प्राप्त करताना पुन्हा एकदा सज्ज होतील। ड्रेडचा देखील आव्हान, यावेळी चांगला प्रयत्न होता, हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न केलाय आणि खेळाडूंनी चांगला क्षेत्ररक्षण केलाय, या खेळाडूला रोखलंय। चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय नवकिरणच्या बाजूने देखील होताना। शांतमय वातावरण क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण पाहतोय, तिथे देखील बबल वाजलाय। करूया मोरोसाठी मातृच्या कुर्डूसचा खेळाडू जय भवानी वाशी पेनच्या पटांगणामध्ये पाहूया, प्रयत्न करतात, 5 झुंज देतोय आणि चांगला प्रयत्न देखील झालाय। पा झुंज दिली आहे आणि वारूला रोखण्यामध्ये अपयश आलंय। पुन्हा एकदा धावी रोहाचा उंच कुरा खेळाडू शरीराला सड पातलाय, मात्र जिद्द चिकाटी भरलेला हा खेळाडू प्रयत्न करतोय अक्षरशः।
आणि नक्कीच 19 नंबर जर्सी परिधान धीरजला मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय. दहावी रोयाच्या या खेळाडून 5-4 असा खेळ पुन्हा एकदा रायझिंग यंगस्टार हर्ष खरत प्रयत्न करताना पायांचा पदला तिथं चांगल्या पद्धतीनं नक्कीच पिलदार शरीर देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा सातत्याने वारंवार आपण पाहतोय हा खेळाडू नौकिरण संघावर नक्कीच लोण्याच्या बोजाप्रमाणे खेळ करताना आपण पाहतोय. अक्षरशः जबरदस्त रित्यानं यावेळेस रोखण्याचा प्रयत्न होता, रोखण्याचा प्रयत्न निसटलाय आणि मी म्हणेल नौकिरण बेंडकल संघ कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये येतोय. पुन्हा एकदा हर्ष घरात दहावी रोहाच्या पटांगणामध्ये प्रयत्न करताना पाहतोय, पायानं हुलकावणी देतोय. इथून पुन्हा एकदा पहा टाइम आउटचा इशारा दिलाय. गुण घेताना आपण पाहतोय गुणांक पाहिलं तर दहावी रोहा संघाचे खऱ्या अर्थानं 7 तर नौकिरण बेंडकल संघाचे आपण पाहतोय 5 होताना. 1 आघाडी तर एका संघाचे 1 पिछाडी आहे. पुन्हा एकदा आलाय. वारंवार हा खेळाडू नौकिरणच्या पटांगणामध्ये झुंज देताना आपण पाहतोय. एक हाती आहा बॅक शूट करायचा प्रयत्न होता. नक्कीच अमितजी ठाकूर नक्कीच अमितजी आपण प्रशांत पाटलाशी संपर्क साधा. नाद कबड्डीचा खेळ मातीचा यावर देखील पहा प्रयत्न झालाय, रोखलाय रोखलाय वारू रोखलाय. अक्षरशः दोन्ही पायामध्ये वेड्या अडकवल्यात. तन्मयनं करामत केली आहे आणि धुमचक्री थांबवली आहे. कल्लोल झालाय, शिट्ट्या वाजल्यात. एक आघाडीला आता आपण पाहतोय नौकिरणचे होत असताना. रोहा विभागातील बलाढ्य संघासमवेत उरण विभागातील दमदार संघ खेळतोय. एकीकडून क्रीडांगण क्रमांक 2 वर देखील थोडस सामना थांबलाय. जिथं आपण पाहिलं तर मातृछाया कुर्डू 7 तर जय भवानी वाशी पेंड 6. नक्कीच 1 आघाडी तर 1 पिछाडी असा खेळ आहे. आमच्या समवेत जोडले आहेत रुपेश सर. अलिबाग पेन विभागातून आज दाखल झालेत. खरोखरच आवाजामध्ये बाज आहे आणि बाजातील आवाज देखील असा आहे की पूर्णपणे मैदानामध्ये आग ओकणारा समालोचन केलं जात आहे. चांगला प्रयत्न, टाळ्यांचा हलवार, कडकडाट. नऊ 8-8-9 पुन्हा एकदा हार्स घरत दहावी रोहाच्या पटांगणात 5 झुंज देत असताना शूट करायचा प्रयत्न. खेळाडूला दुखापत झाली आहे, खेळाडूला दुखापत झाली आहे. संयोजकांनी जायचं आहे. खेळाडूला दुखापत झाली आहे. युवा आहे पण अंगात जोश आहे. हॅलो. नवे पर्व युवा सर्व आपणास पाहायला मिळेल. थोडा मारहाण झालेली आहे परंतु मात्र आपण रायगडचे माऊली आहोत, थांबणार नाही.
तर सलसलते रक्त शिवबाचे भक्त कपाली भगवाटीला आलाल वादल कोणी अडवी या वादला. अरे आलाच कोणी अडवायला तर वाजू त्याचा खुलखुला. नाद करायचं नाही आमचा नादच खुला. छाती ठोकून सांगतोय जगाला शिवबाचा मावला. तर चढाई सडी निघालाय गौरव नाईक. चढाई करतोय किती गुणांची लढाई करतोय हे पाहणं रंजक ठरेल. तर वाघाचं कालीज आणि मर्दाची छाती आहे. तलवारीची गरज नाही डोल्यात जागा आहे. अहो स्वतःसाठी नसला तरी कबड्डीसाठी जीव आहे. हीच आमच्या कबड्डीची शान आहे. हीच आमच्या कबड्डीची शान आहे. गुणसंख्या पाहिलीत तर 7-8. मातृछाया कुर्डूस विरुद्ध जय भवानी वाशी. तर ग्राउंड नंबर 1 वर हृदयाचा थरका उडवणारा सामना. 10-9 झालं क्षेत्ररक्षण तर 2 गुण मिळतील. मात्र रिस्क घेणं जिकरीचं काम आहे. संजीवनी द्यावी लागेल. होईल पलटवार. एकीकडे गौरव नाईक आणि त्याचा संघ सज्ज झालाय. दुसरीकडे आहे नवकिरण भेंडकल. आशेचा किरण संजीवनी कोण घेऊन येणार. अरे पेटतील मशाली वीजतील मशाली. सूर्य कधी विझणार नाही. कुणी कितीही करा प्रयत्न कबड्डीवाला मोडेल पण वाकणार नाही. मेहनत करायची आली. सुवर्ण संधी आली मैदानावर. 2 गुण लिहिले जाणार का भेंडकलच्या गुणफलकावर. डाव्या कोपऱ्यातून गरज आहे. आणि काय म्हणावं या खेळीला. मी म्हटलं की 2 गुण लिहिले जातील आणि लिहिलं गेले. गुणसंख्या आणि इकडे थरार. किती गुण जय भवानी वाशीच्या नावावर. महाराजांच्या नाव घेतलं तर खरोखर आमचे माऊले सज्ज झालेत. थरका बुडलाय मैदानावर. सिद्धार्थ ठाकूर चमकलाय मैदानावर. टाल्या 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 गजर होऊ द्या. 10 दिशा घुमू द्या तुमच्या विजयाचा शंखनाद. सूरज मोकल चमकलाय. किती गुण 4 गुण. 4-4. दोन्ही मैदान सज्ज झाले आहेत. आज निर्व्यसनी सुद्धा 90 मारणार असा आनंद मैदानावर झालाय. कारण सामना त्याच दर्जाचा चालू आहे. 13-9 9-13 नाही थांबणार. सिद्धार्थ काय चकवा. सुपर फॅन्टॅस्टिक क्लास. कारण सिद्धार्थने आता जर चकवा दिला नसता तर खरोखर सिद्धार्थला डॅच झाली असती. मात्र चालाक चाणाक्ष चतुर चपल तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळाला. थांबा अजून वेल बाकी आहे. ओ हो लोण्याचा बोजा आता मात्र पडतोय. गुणसंख्या मुसंडी घेतोय. 16-9 आणि 1+2 लोण्याचा बोजा धावी रोहा संघावर पडलाय. आता मात्र आघाडी बघा. एक तुफानी आघाडी आहे. परंतु इकडे सुद्धा खेळ चालू आहे. चेतन पाटील आहे. आता मात्र ओमकार पिंगलेची व्यूहरचना असणार. 18-9-9-18 असा गुणफलक. 1 गुण आहे. छान प्रयत्न होता मात्र ऍडव्हान्स जरा झाला. निदान रेषेवर प्रयत्न केला. सन्माननीय जनार्दन पाटील सर आल्यापासून मैदानात उभे आहेत. खरोखर कबड्डी रक्तात असले की असं असतं. अनेक मैदानावर आम्ही पाहत असतो. स्पर्धा निरीक्षक व्यासपीठावर असतात. परंतु या स्पर्धा निरीक्षकाला तुम्ही कधी व्यासपीठावर पाहणार नाही. सिद्धार्थ ठाकूर
मैदानावर डरकाल्या फोडतोय स्वतःच्या मैदानात आणि बोनस तुफान मैदानावर दाखल झालंय. आलं 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 वादळ आलं मैदानात. भेंडकल संघ सुवर्ण संधी आहे बक्षीस पात्र होण्याची. सेमी फायनल खेळण्याचा आनंद हा पैशाने विकत मिळत नाही हो, हे विसरू नका. अमित ठाकूरच्या जर पायात आज मार लागला नसता तर अमित ठाकूर ही भिंत आहे, ही अभेद भिंत आहे नवकिरण भेंडकल संघाची. तशा दोन भिंती तुम्ही पाहिल्या असत्या भेंडकलला. भेंडकलच्या संघात अर्थातच मिलिंद पाटील सर एक तुफानी खेळी भेंडकलच्या माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे. आणि एक जाणकार खेळाडू आहेत. प्रत्येक वेळी खेळ पाहत असताना थरका बुडत असतो. याच उरण विभागाच्या 40+ संघानं 32 संघामधून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं. 19-10 9 गुणांची आघाडी सध्या तरी आणि 2 मिनिटं शिल्लक आहेत. मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे मात्र चुकीला माफी नाही. संयम कुणाकडे आहे? यश यश ओ हो पुन्हा एकदा रोखला गेलाय वारू. संयमी खेळी कुणाकडून? स्वतःच्या खांद्यावर सिद्धार्थ ठाकूर. परंतु मी भेंडकल वासियांनो तुम्हाला सांगेन तुमच्या संघाबद्दल मी कौतुक करेन. कारण नवकिरण भेंडकल जिथे ते खेळायला जातो ना पंचांनी दिलेले निर्णय मी मान्य केलेला मी पाहिलेला आहे. म्हणून तुमच्या संघाचं मी अनेक वेळा कौतुक केलेलं आहे. अमित ठाकूरला सुद्धा माहिती असेल. आणि खरोखर ओ हो काय खेळ आहे. चला 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 मागे व्हा खेळाडूंनो. वादावाद नको पहा. आपल्याकडे वेळ आहे. पलटवार होईल. नाम मात्र 3 सामने बाकी राहिलेले आहेत. हर्ष घरात मात्र आता रोखला गेलाय. 20-12 8 गुणांची आघाडी आहे आणि जवळ जवळ हा सामना कुणाकडे वळतोय? हो उचल बांगडी झाली आहे आणि अशा तऱ्हेनं सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. बक्षीस पात्र होतोय नवकिरण भेंडकल. आनंद गगनात बाबेना. खरोखर जबरदस्त खेळी रावडी खेळी पाहायला मिळाली. आपण सज्ज राहायचंय सेमी फायनलच्या लढतीसाठी. चला क्रीडांगण क्रमांक 2 वर वळूया जिथे की सामना चुरशीचा आहे. अगदी 4 ची आघाडी आहे. पहा संयोजक जा तिथं थोडासा क्रिटिकल कंडिशन आलेली आहे. नक्कीच आम्ही जे आपण